नमस्कार मित्रांनो, बघा आज आपण गणितामध्ये जे महत्त्वाचे फॉर्म्युले सूत्र असतात ते आपण सगळे आज कव्हर करणार, कारण आपल्याला गणितामध्ये जे महत्त्वाचे असतात 8वीचे 9वीचे 10वीचे आपण सगळे सूत्र महत्त्वाचे पाहिजेत. आपल्याला सूत्र जर माहीत असतील तर तुम्ही प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. आता बघा आपल्याकडे सूत्र सुरुवात करत असताना बघा सूत्राचं पहिलंच फॉर्म्युला काय. समजा एखादी संख्या आहे आणि ह्या संख्येचा 0वा घात घेतला तर उत्तर किती येतं? 1. हे लक्षात ठेवायचं. कुठली बी संख्या असू द्या त्या संख्येचा जर 0वा घात घेतला तर उत्तर किती येतं? नेहमी 1 येतं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ओके, हा झाला. कसं वाचायचं बघा, कुठल्या संख्येचा घात जर 0 घातला उत्तर किती येतं? 1. आता बघा ह्याच्यानंतर आहे दुसरा फॉर्म्युला काय बघा. हा फॉर्म्युला बघा कोणती संख्या घातली, समजा 5 घेतली, 5चा 0वा घात किती आला? 1. ओके, लक्षात ठेवा 5 वा किती आला? 0वा घात केला किती आला? उत्तर आलं 1. कोणती संख्या घ्या, एनी संख्या घ्यायची, कोणती बी घ्या. निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो. समजा एखाद्या विद्यार्थी मला सर -5 आहे, -5चा घात 0 केला पण उत्तर होईल. हे लक्षात ठेवायचं, कोणती संख्या असू द्या. ओके, हा झाला पहिला फॉर्म्युला. आता बघा दुसरा फॉर्म्युला काय लक्षात ठेवा. दुसरा फॉर्म्युला काय, आपल्याकडे सर्वात बेसिक फॉर्म्युला काय? a अधिक b ब्रॅकेटचा वर्ग करायचा. आता बघा इथं a प्लस b ब्रॅकेटचा वर्ग करायचा. म्हणजे काय करायचं बघा, हे किती a प्लस b ब्रॅकेटचा वर्ग आहे म्हणजे हा 2दा गुणाकार आहे. लक्षात ठेवायचं, वर्ग असतो किती गुणाकार असतो? 2दा. हा वर्ग काय येतो बघा, a वर्ग अधिक 2a गुणिले b अधिक b चा वर्ग. हे लक्षात ठेवायचं. a वर्ग अधिक 2ab प्लस b चा वर्ग. लक्षात ठेवायचं इथे चिन्ह कोणतं आहे? प्लस असेल तर सगळी चिन्ह तुमची प्लसच आहे, कुठेही मायनस नाही किंवा वजाचं चिन्ह नाही. हा बघा हा सर्वात बेसिक फॉर्म्युला झाला. a प्लस b a चा वर्ग अधिक 2 कंसात a गुणिले b प्लस b चा वर्ग. आता बघा ह्याच्यानंतरचा एक दुसरा फॉर्म्युला, ह्याच्यानंतरचा पुढचा फॉर्म्युला काय बघा. ह्याच्यानंतरचा पुढचा फॉर्म्युला काय बघा, a वजा b चा वर्ग. पाठीमागच्या फॉर्म्युलामध्ये काय होतं बघा, लक्ष द्या. पाठीमागच्या फॉर्म्युलामध्ये येतो होतं प्लस. आता इथं काय आलं बघा, इथं काय आलं? मायनस आलं. फक्त काय लक्षात ठेवायचं, a वर्ग वजा 2 गुणिले a गुणिले प्लस b वर्ग. इथं दोन्हीमध्ये बघा कन्फ्युजन करायचं नाहीये. दोन्हीमध्ये बघा इथं काय प्लस मध्ये असेल तर इथं काय प्लस आहे आणि मायनस मध्ये जर असेल फक्त इथं मायनस आहे. a ला b ला चिन्ह कोणतं या? पॉझिटिव्ह आहे. a ला b ला चिन्ह कोणतं या? पॉझिटिव्ह. निगेटिव्ह चिन्ह नाही, हे लक्षात ठेवायचं. आता बघा हे दोन फॉर्म्युले झाले. आता बघा पाठीमागचा फॉर्म्युला कोणता होता बघा आपला, a प्लस b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab प्लस b वर्ग. हे दोन्ही फॉर्म्युले एकत्र झाले. बघा दोघांचं राईट साइड काय बघा, a वर्ग अधिक 2ab प्लस b वर्ग. दुसरा फॉर्म्युला काय, a प्लस b वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab प्लस b वर्ग. आता बघा हे दोन फॉर्म्युले आले, हे दोन सूत्र महत्त्वाचे आले. आता बघा ह्या दोन सूत्रावरून आपल्याला अजून 2 सूत्र मिळतात. बघा हे 2 सूत्र आले की नाही आपल्याला, ह्या 2 सूत्रावरून आपल्याला अजून 2 सूत्र मिळतात. ते अतिशय महत्त्वाचे असतात. बघा हे काय आता बघा आपण तो दुसरं सूत्र ह्या 2 वरचे एक्झाम्पल आधारित होतो ह्या 2 सूत्रावरती. ते आपण आता सूत्र घेणार. ते सूत्र कसं आहे बघा, आता बघा a अधिक b चा वर्ग अधिक a वजा b चा वर्ग आपण करणार आहे. बघा सूत्र 2 फॉर्म्युले तेच आहे. आता बघा पाठीमागचे सूत्र जर आपण वापरले तर याच्यामध्ये काय येतं बघा, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. त्याच्यामध्ये काय करायचं बघा, इथं करायचं ऍड, इथं करायची बेरीज करायची म्हटल्यावर चिन्हाचा काही फरक होत नाही, ते हायचं ठेवायचं. मग काय आलं बघा, बेरीज केल्यानंतर a वर्ग वजा 2ab प्लस b वर्ग. इथे झाला b चा वर्ग. आता प्रॉब्लेम काय क्रिएट झाला बघा, इथं सर्वांची बेरीज आहे. ओके, सर्वांची बेरीज आहे. इथे किती आला? प्लस 2ab. इथे किती आला? मायनस 2ab. जर संख्या समान असतील आणि दोघांची चिन्ह जर वेगळी असतील तर ते एकमेकाला काय होतात? कॅन्सल होतात. कॅन्सल झालं काय झालं बघा, हे 2ab ला 2ab गेलं. ओके, शिल्लक काय राहिला फक्त काउंट. शिल्लक काय झालं बघा, a वर्ग राहिला b वर्ग राहिला. इथे किती
आलं ए वर्ग अधिक बी वर्ग. खाली शिल्लक किती राहिला परत ए वर्ग अधिक बी वर्ग. आता जर आपण ही वस्तू जर हे पाहिलं तर काय काय परिणाम झाला बघा. इथे ए वर्ग एकदा आला, इथे ए वर्ग दोनदा, किती झाले 2 ए वर्ग आले. किती आले 2 ए चा वर्ग अधिक इथं बी वर्ग, इथं बी वर्ग, म्हणजे किती आले 2 बी वर्ग. किती आले 2 बी वर्ग. दोघांमध्ये बघा ह्या 2 ए वर्ग आणि 2 बी वर्ग मध्ये दोन्हीमध्ये 2 कॉमन आहे. ते आपण कॉमन बाहेर काढलं. कॉमन बाहेर काढलं काय झालं बघा 2 कंसात ए वर्ग अधिक बी वर्ग. मग तुम्हाला फायनल सूत्र काय मिळलं बघा. शेवटचं सूत्र काय मिळणार लक्षात ठेवायचं. ए अधिक बी चा वर्ग असेल आणि त्याच्यामध्ये ए वजा बी चा वर्ग, हे आपल्याला फायनल सूत्र मिळलं बघा. शेवटच्या आपण सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपलं सूत्र कुठलं मिळलं ए अधिक बी चा वर्ग अधिक ए वजा बी चा वर्ग जर असेल तर डायरेक्ट काय घ्यायचं 2 कंसात ए वर्ग अधिक बी वर्ग. पण चिन्ह बघायचं इथं प्लस आहे का मायनस आहे. आपण मायनसचा पण फॉर्म्युला घेणार आहे. हा कशाचा फॉर्म्युला झाला प्लसचा. नवीन सूत्र तयार झालं. हे 2 फॉर्म्युल्यावरून ह्या 2 फॉर्म्युल्यावरूनच नवीन सूत्र मिळते. सूत्र काय नवीन तयार केलेलं आपण नाहीये. अतिशय महत्त्वाचं सूत्र झालं तयार. आता बघा हा झाला किती काय केलं आपण प्लस. आता बघा मायनस केला कुठला फॉर्म्युला मिळतोय आपल्याला. बघा मायनस केला कुठला फॉर्म्युला मिळतोय. तेच एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल चेंज नाहीये. ए प्लस बी वर्ग इथे चिन्ह मायनस टाकले ए वजा बी ब्रॅकेटचा वर्ग. आता लक्षात ठेवा ज्या वेळेसला कुठल्याही संख्येच्या आधी मायनस चिन्ह असतं त्याला नेहमी ब्रॅकेट टाकायचं. ब्रॅकेटमुळे काय फायदा होतो. ब्रॅकेटमुळे तिथं जे साईन आहे ते साईन चुकत नाही. ब्रॅकेट जर नाही टाकला आपण गडबडीमध्ये साईन आपली चुकतात आणि आपलं एक्झाम्पल चुकतं. आता बघ इथं काय करायचं इथे काय करायचं मगाचं सूत्र वापरतो ए वर्ग अधिक 2 ए बी प्लस बी वर्ग. इथे चिन्ह कोणते मायनस मी टाकलं चिन्ह तर मायनस टाकायचं. आता हे सर्व टाकायचं एखाद्या कंसामध्ये. मग ए वजा बी वर्गचं सूत्र काय बघा ए वर्ग वजा 2 ए बी प्लस बी वर्ग. आता लक्षात ठेवायचं कंसाच्या बाहेरची संख्या आहे 7 वर्षाच्या बाहेर आता लक्षात ठेवायचं आपण अधिकला काही चेंज होत नाही. पण जर कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतल्या गोष्टीला परिणाम होतो. लक्षात ठेवायचं आतल्या गोष्टीला काय होतो इथं परिणाम होतो. म्हणजे काय मिळलं बघा ए वर्ग अधिक 2 ए बी प्लस बी वर्ग वजा ए वर्ग. बघा इथे किती आला ए वर्ग. आता चिन्ह बदलणार नाही का इथं आपण चिन्ह बदलणार म्हणजे काय होणार बघा इथं मला तुमचं बघा चिन्ह बदललं प्रॉब्लेम काय झाला तर डायरेक्ट चिन्ह बदलून टाकूया. चिन्ह बदलल्यामुळे काय झालं आधी सगळी चिन्ह बदलवती लक्षात ठेवायचं. आधी चिन्ह काय होतात सगळी वजाची आधी अधिकचं वजा होतं लक्षात ठेवायचं. पुन्हा करायचा तो नियम आहे म्हणजे किती आलं मायनस ए वर्ग. मायनसचं काय झालं तर प्लस 2 ए बी प्लसचं काय झालं मायनस बी वर्ग. आता तुम्ही जर निरीक्षण केलं इथे किती या ए वर्ग इथे किती या मायनस वर्ग. इथं ए वर्ग इथं मायनस ए वर्ग इथं बी वर्ग इथं मायनस बी वर्ग. दोघांची 2 संख्या सेम आहे का त्यांचे साईन कसं या वेगवेगळे. दोन्ही एकमेकाला काय म्हणतात ते दोन्ही एकमेकाला म्हणतात कॅन्सल झालं. मग किती किती राहिले बघा 2 ए बी आणि 2 ए बी किती झाले 4 ए बी. आपलं फायनल सूत्र काय मिळणार मला ए प्लस बी चा वर्ग असेल मायनस ए वजा बी चा वर्ग असेल तर काय येतं ए प्लस 4 किती येते 4 ए बी. हे लक्षात ठेवायचं. तिथं काय आलं मग अशी प्लस असेल तर 2 कंसात ए वर्ग अधिक बी वर्ग. इथं बघा किती आलं होतं इथं आलं होतं 2 कंसात ए वर्ग अधिक बी वर्ग. पुढे इथे किती आलं बघा इथं मायनस आहे किती आला 4 ए बी. ओके आता बघा हे झाले आपले फॉर्म्युले. बघा हे आपले सूत्र झाले बघा. आपण ते जे घेतले ना हे बेसिक सूत्र सगळे आपले बेसिक सूत्र तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये येतात. प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला आली पाहिजे ते वापरलं पाहिजे. फक्त आपल्याला ते कॅल्क्युलेशन करता व्यवस्थित आलं पाहिजे. आता बघा नेक्स्ट फॉर्म्युला आपण घेणार. आता बघा नेक्स्ट फॉर्म्युला काय. आता हे झालं वर्गाच्या बाबतीत. आता बघा आपल्याला करायचं आहे आता बघा वर्गाच्या बाबतीत झालं. आता बघा पुढचा प्रॉब्लेम काय ए प्लस बी ब्रॅकेटचा बघा ए अधिक बी कंसाचा घन
तिसरा घात आहे ना, म्हणजे 3 वेळेस गुणाकार आहे. किती वेळेस गुणाकार आहे हा? 3 वेळेस. ते कसं लक्षात ठेवायचं बघा, तुम्हाला साधी सिंपल ट्रिक सांगतो कसं लक्षात ठेवायचं. इथं एक क्यूब लिहून घ्यायचा, 1 चा तिसरा घात. इथे किती लिहिलं आपण बघा, इथे किती लिहिलं, हे बरोबर 1 चा तिसरा घात. आधी 3 घात तिथं घात तिसरा घात 3 लिहून घ्यायचं. पुन्हा आहे a गुणिले b. इथं काय करतोय प्लस, हाय असा इथं प्लस घ्यायचा, हा ब्रॅकेट हाय असा घ्यायचा, इथं प्लस, इथं काय करायचं b चा तिसरा घात. बघा टॅक्स कसे लक्षात ठेवायचे, साधे सिंपल तुम्हाला टेक्निक सांगतोय कसं लक्षात ठेवायचं. a आणि b लिहून घेतलं, a चा तिसरा घात करायचा, b चा तिसरा घात करायचा. ओके, कशाला करतो आपण इथं a मायनस b किंवा a प्लस b असेल, इथं काय a प्लस b, मग इथं a प्लस b हा असा लिहून घ्या. कारण करतोय a आणि b चा दोघांचा गुणाकार 3 द्या. ओके, काय अवघड नाही. आता बघा दुसरा फॉर्म्युला काय ह्याचा a वजा b चा वर्ग, सॉरी a वजा b चा घन, सेम तोच फॉर्म्युला, फक्त आता थोडं चिन्हाकडे लक्ष द्यायचं बरं. चिन्हाकडे लक्ष दिलं काय होतं, a चा क्यूब, इथं चिन्ह मायनस 3 a गुणिले b कंसात a वजा b मायनस b चा घन. आता लक्षात ठेवा हे मायनस b चा घन काय येते. आता बघा तुम्ही आता सांगितले की मायनस p मायनस t. आता बघा ह्या संख्येला चिन्ह आहे मायनस, गुणाकार किती वेळेस आहे, 3 वेळेस आहे. म्हणजे काय होतं बघा, मायनस वजा 3 गुणिले वजा 3 किती आलं इथं 9, आणि किती आलं -3, किती आलं म्हणजे -27. चिन्ह कोणतं आलं मायनस, 3 वेळेस गुणाकार म्हणजे चिन्ह कोणतं आलं इथं वजा, आणि किती आला b चा क्यूब आला, 3 चा क्यूब किती -3 चा क्यूब किती आला -27. ओके, आता बघा हा फॉर्म्युला झाला, हा पण फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. बघा काही नवीन नाही आहे, तेच फॉर्म्युला फक्त ते आपल्याला वेगळ्या पद्धतीने दिले, आपल्याला वाटतात वेगळे, ते वेगळे नाही आहे. आता बघा ह्याच्यावर दुसरा फॉर्म्युला आधारित, आता आपण जे शिकलो घ्यायचे म्हणतो ह्याच्यावर दुसरा फॉर्म्युला आपला आधारित, तो फॉर्म्युला कसा आहे बघा. आता बघा a चा तिसरा घात वजा b चा तिसरा घात, हा पण फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा बघा, तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो कसं लक्षात ठेवायचं. a वजा b a घन, सॉरी a चा घन वजा b चा घन बरोबर, इथे चिन्ह कोणतं आहे मायनस, ते हाय असं लिहून घ्यायचं. ओके, हे काय केलं आहे असं लिहून घ्यायचं. परत किती आलं a वर्ग, इथे चिन्ह कोणतं आहे मायनस, इथं करायचं प्लस a गुणिले b प्लस b चा वर्ग, a वर्ग अधिक ab प्लस b चा वर्ग. परत बघा हे झालं मायनस, आता प्लसचा फॉर्म्युला काय, a चा घन अधिक b चा घन. सेम ट्रिक्स वापरायची. इथे किती आहे a प्लस b, इथे a प्लस b लिहून घेतलं, इथे किती आलं a वर्ग, इथे चिन्ह कोणतं आहे प्लस, प्लस अजून किती द्यायचं मायनस प्लस b चा वर्ग. झाला का फॉर्म्युला, काहीच अवघड नाहीये, फक्त लक्षात ठेवा हा फॉर्म्युला आपल्याला व्यवस्थितपणे लिहिता आला पाहिजे. तुम्हाला बघा तुम्ही म्हणता सर एक्झाम्पलची फॉर्म्युल्याची गरज काय पडते, तुम्हाला बघा ह्याच्यावर भरपूर फॉर्म्युले आपल्याला तयार करता येतात. तयार करतात म्हणजे कशी येतात बघा, लक्ष द्या. तयार काय करायचं तुम्हाला, समजा आपण हा फॉर्म्युला घेतला, हा ह्याच्यावर तुम्हाला 2 फॉर्म्युले कसे तयार करता येतात बघा मी सांगतो. a चा घन अधिक b चा घन, इकडे ह्या दोघांमध्ये आहे गुणाकार, इकडे हे दोन्हीपैकी कुठली संख्या तुम्ही इकडे एक आणा, ती काय होते भागाकार, गुणाकार जर असेल तर काय होते ती भागाकार होते. मग काय मिळेल तुम्हाला a प्लस b बरोबर काय मिळेल a वर्ग वजा a गुणिले b प्लस b वर्ग. हा जरा फॉर्म्युला तुम्हाला पेपरमध्ये फक्त एवढं देतात, पेपरमध्ये एवढं देतात तर विचारता त्याची किंमत काय असेल, काय नाही एवढं कॅल्क्युलेशन करायचं नाही, फक्त हा फॉर्म्युला वापरायचा. तसं तुम्ही काय करू शकता बघा, तसं तुम्ही इथे काय करू शकता, हा फॉर्म्युला आहे म्हणतात ह्याच्यावर दुसरा आधारित फॉर्म्युला काय झाला, फॉर्म्युला बदलतच नाही, फॉर्म्युला तोच आहे. आता बघा a क्यूब a चा तिसरा घात b चा तिसरा घात, हे का आता मला मी a प्लस b इकडे आणलं होतं, तसंच आता हे इकडे आणतो म्हणजे काय होईल a वर्ग वजा ab प्लस b चा घन. किती आलं इथं शिल्लक किती राहिले a प्लस b. तुमच्या कुठली परीक्षा असू दे त्याच्यामध्ये तुम्हाला ही साईड दिली जाते आणि विचारलं जातं हे ह्याची किंमत पुन्हा बघायचं काय नवीन केलं का आपण,
नवीन काही केलेलं नाही, फक्त तेच फॉर्म्युले आपण वापरतोय, दुसरे कोणते फॉर्म्युले वापरत नाही. आता बघा ही सगळे फॉर्म्युले बघा तुम्हाला समजले असतील, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ती व्हिडिओ पॉज करा, पॉज करून ते फॉर्म्युले बघून घ्या. आता बघा आता आपण दुसरा फॉर्म्युला घेतोय बघा. दुसरा फॉर्म्युला बघा, हे तीन फॉर्म्युले तुम्हाला समजले असतील. आता बघा दुसरा फॉर्म्युला आपण घेतोय. दुसऱ्यामध्ये बघा हेच फॉर्म्युले आहेत, दुसरे फॉर्म्युले नाहीये, तेच फक्त ते काय होतात वेगळ्या पद्धतीने मांडले जातात. आता बघा एक महत्त्वाचा फॉर्म्युला बघा, ए वजा किंवा ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी असं जर असेल तर फॉर्म्युला काय तयार होतो बघा, ए वर्ग वजा बी वर्ग. अतिशय सिंपल फॉर्म्युला आहे. ए अधिक बी, ए वजा बी असेल तर काय होतं, ए वर्ग वजा बी वर्ग. अतिशय सिंपल फॉर्म्युला झाला. आता बघा ह्याच्यात तुम्हाला हे जे आता आपण फॉर्म्युला आपण घेतले ते फक्त बघा इथं पण एक्झाम्पल कसं राहतं बघा, ह्या फॉर्म्युल्यावरती एक्झाम्पल कसं येतं. आता बघा इकडं आहे गुणाकार, इकडे याला काय होतं तो भागाकार, म्हणजे काय म्हणणार आहे बघा, ए अधिक बी असं जर असेल ए वर्ग वजा बी वर्ग बाकी गुणाकार इकडे काय झालं भागाकार झाला. हा तुमचा आला फॉर्म्युला, लक्षात आलं. तोच फॉर्म्युला फक्त आपण तो वेगळ्या पद्धतीने म्हणतोय. इकडं गुणाकार होता, लक्षात ठेवायचं. जर समीकरण म्हणतो ना आपण ह्याला, समीकरणाचे बघा डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला गुणाकार असेल तर आपण त्याचा काय करतो भागाकार करतो, त्याच्यावर हा फॉर्म्युला आला. ओके. आता बघा हा झाला दुसरा फॉर्म्युला. अजून याच्यामध्ये एक फॉर्म्युला बघा, तुम्हाला पेपरमध्ये अजून बरेच फॉर्म्युले विचारले जातात. तुम्हाला परीक्षेमध्ये एवढं कॅल्क्युलेशन करायला वेळ नसतो, पण आपल्याला ते फॉर्म्युल्याचा आधार घेऊन ते सॉल्व्ह करायचं असते. ओके. आता बघा हाच फॉर्म्युला कसा होता, फॉर्म्युला ए चा चौथा घात वजा बी चा चौथा घात, ए वर्ग वजा बी वर्ग किती आला, ए वर्ग अधिक बी वर्ग. हा महत्त्वाचा फॉर्म्युला बघा. आता बघा ए वर्ग वजा बी वर्ग फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. काय तयार झालं बघा, ए वर्ग वजा बी वर्ग काय आला, पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी, म्हणजे किती आला ए अधिक बी ए वजा बी, कंसात काय आलं ए वर्ग अधिक बी वर्ग. झाला नाही फॉर्म्युला, बाकीचा कुठला फॉर्म्युला नाही, अतिशय सिंपल फॉर्म्युला तयार झाला. लय जास्त डोकं लावायचं नाही. झाला फॉर्म्युला. ह्याची तुम्हाला कुठली किंमत देतील कुठली विचारते, लय अवघड नाही प्रॉब्लेम, फक्त तुम्हाला ते मांडता आलं पाहिजे, त्या फॉर्मॅटमध्ये मांडता आलं पाहिजे. ओके. आता बघा आपण 9वी असेल 8वी असेल 10वी असेल त्या वर्गामध्ये बघा आपण एक शिकलो बघा वर्ग समीकरण. वर्ग समीकरण काय असतं बघा, वर्ग समीकरण ए एक्स चा दुसरा घात अधिक 2bx प्लस सी बरोबर 0 हे असतं आपलं वर्ग समीकरण. हे वर्ग समीकरण जर असेल तुम्हाला विचारलं घ्यायचं उत्तर काढा. उत्तर कसं काढायचं बघा, एक्स लिहायचा वजा बी एकदा अधिक एकदा वजा, कंसात काय लिहायचं बघा, बी चा वर्ग वजा 4 गुणिले ए गुणिले सी भागिले 2a. अतिशय सिंपल फॉर्म्युला. हा एक फॉर्म्युला मुलांना बऱ्याच वेळा पेपरमध्ये आढळतो. ह्याचं फॉर्म्युलाचं नावच आहे. फॉर्म्युला कशाला म्हणतो मुलांना, वर्ग समीकरण. दुसरा कुठला फॉर्म्युला नाही, लक्षात ठेवायला काय म्हणायचं, वर्ग समीकरणाचा फॉर्म्युला म्हणायचं. आता बघा हा समजण्यापर्यंत त्याला म्हणायचं वर्ग समीकरणाचा फॉर्म्युला. आता बघा नेक्स्ट मध्ये अजून फॉर्म्युला आपल्याला महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. आता आपण ए प्लस बी, आता बघा फॉर्म्युला कोणता आहे, ए अधिक बी अधिक सी ब्रॅकेटचा वर्ग. तो काय येतो बघा लक्षात ठेवायचं. ह्याची पण तुम्हाला मी सिंपल ट्रिक सांगतो. ए प्लस बी प्लस सी तिन्हीचा वर्ग लिहायचा पहिल्यांदा. कसा लिहायचा बघा, ए वर्ग बी वर्ग सी वर्ग लिहून घ्यायचा. ओके. काय करायचं बघा, 2 लिहून टाका. पहिली बघा 2 लिहून टाकलं त्याला ए गुणिले बी करायचं. परत 2 लिहून टाका बी गुणिले सी करा आणि परत 2 लिहून टाका. परत काय करायचं, ए गुणिले सी. फक्त 2 2च्या इथं 2 2चा गुणाकार करत राहायचं. 2 सर्वांमध्ये कॉमनच आहे ना, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. हे अतिशय सूत्र महत्त्वाचे बघा. आता बघा पहिल्यापासून आपण सूत्र बघत गेलं, हे सूत्र बऱ्याच मुलांना माहिती नसतं, पण एक्झाममध्ये काय येतं बघा तुमच्या परीक्षेमध्ये
हिथली चिन्ह बदलतात त्याप्रमाणे चिन्ह बदलायचे असतं. तोच फॉर्मॅट तोच असतो, फक्त तो त्या फॉर्मॅटमध्ये मांडलेला असतो. आता बघा पहिल्यापासून आपण सूत्र बघूया, कुठली सूत्र बघून कशी केली. हे पहिलं आपलं सूत्र होतं, याचा कुठला घात केला 0 इथं संख्या घेतली आपण त्याप्रमाणे ते बोर्ड झालं. ओके, नेक्स्ट बघा ए अधिक बी चा वर्ग काढला, ए वर्ग अधिक 2ab प्लस बी चा वर्ग, इथं आला प्लस. नेक्स्ट मध्ये काय आलं बघा, नेक्स्ट मध्ये आला एकदा प्लस आहे, इथं काय एकदा मायनस, दोन्ही फॉर्म्युले एकत्र लिहिले. तुम्हाला ते समजते चिन्हाचा फरक कुठं आहे, फक्त चिन्हाचा फरक आहे. नेक्स्ट बघा काय सेम दोघांचं काय केलं, इथं प्लस असेल तर 2a² प्लस a चा वर्ग अधिक b चा वर्ग. इथं काय लक्षात ठेवायचं, ब्रॅकेट आहे, इथं काय आहे कंस आहे, तर कोण आहे कंस मामा आहे, लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट मध्ये काय आहे बघा, दोघांची काय केली आहे वजाबाकी. वजाबाकी आलं किती आलं 4ab प्लस आलं किती आलं 2 कंसात a वर्ग अधिक b वर्ग. ओके, त्याच्या पुढे बघा नेक्स्ट फॉर्म्युला काय, a प्लस b ब्रॅकेटचा a प्लस b कंसाचा घन केला न्यायला केला, इथं घन प्लस आहे, इथं काय आहे मायनस. सेमच आहे, काही फरक नाही. लक्षात ठेवायचं तर मायनस चिन्ह कशामुळे आलं, मायनस चिन्ह असं काय आहे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम काय बघा, नेक्स्ट तुमचा सूत्र काय, हे दोन हे त्याप्रमाणे सूत्र झालं, a वर्ग a चा तिसरा घात वजा b चा तिसरा घात, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस, त्याप्रमाणे फॉर्मॅट झाला. ह्या सूत्राला आपल्या 3च्या सूत्र बनवता येतं, लक्षात ठेवायचं. त्याच्यावर आपलं सूत्र फक्त सूत्र फिरवलं जातं परीक्षेमध्ये, दुसरं काय नाही केलं जात नाही. नेक्स्ट काय केलं बघा, a अधिक b a वजा b चा वर्ग किती आला, a वर्ग वजा b वर्ग. सेम एक्झाम्पल आहे, खाली पण त्या टाईपचाच फॉर्म्युला घेतलेला आपण, नवीन काय चेंज केलेला नाही. नेक्स्ट मध्ये काय आलं तोच, त्याला काय म्हणता तुम्ही, त्याला म्हणता तुम्ही कुठल्याही प्रश्न म्हणतो आपल्याला वर्ग समीकरण म्हणतो. परीक्षेमध्ये विचारतात वर्ग समीकरणाचं उत्तर काय. तुम्हाला अजून एक टॅक्ट सांगतो बघा, तुम्हाला कुठलंही समीकरण देऊ द्या, जस्ट आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये होईल ना वर्ग समीकरणाचे एक्झाम्पल येतील ना, तेच तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. त्याला शॉर्टकट कसं सॉल्व करायचं असते, हे सर्व फॉर्म्युले तुमचे तोंडपाठ ठेवा आणि तोंडपाठ करा. ह्याच्या बाहेर फॉर्म्युले परीक्षेमध्ये येत नाही, कोणतीही एक्झाम असू दे तुमची, हे सूत्राच्या बाहेर सूत्र जातच नाही, कारण सूत्र चेंज करू शकत नाही आपण. सूत्र ही युनिव्हर्सल असतात, युनिव्हर्सल असतात म्हणजे काय असतात, अख्ख्या जगाने मान्य केलेले असतात, त्यात आपण काही चेंज करू शकत नाही. फक्त ते किमती बदलू शकतो आपण, पण ते बाकीचं चेंज करू शकत नाही. तुम्हाला आपलं यूट्यूबचं लेक्चर कसं वाटलं, गणिताच्या सूत्राचं कसं वाटलं सांगा, तुमचा रिप्लाय देत चला, तुमच्या अडचणी सांगत चला, आपण त्याच्यावरचं सोल्युशन काढूया. आणि इथून पुढे आपलं प्रत्येक लेक्चर आपल्या यूट्यूबला डिजिटलला होईल. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे मित्र MPSC करतात, UPSC करतात, स्पर्धा परीक्षा करतात, जी मुलं कॉलेजची परीक्षा देतात, उदाहरणार्थ कॉलेज परीक्षा 8वी 9वीची मुलं देतात, 7वीला स्कॉलरशिप असते, 5वीला स्कॉलरशिप असते, त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण याचा फायदा होईल. धन्यवाद, आपण इथं स्टॉप घेऊया. ओके, थँक्यू.